वेलकम टू ऑल. पहिल्या 2 टेस्ट सिरीजला जो तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. आणि आता जी पुढची टेस्ट आहे ती असणार आहे आपली 24 मे 2026 ला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर ही टेस्ट सिरीज महाराष्ट्रातल्या एकूण 22 केंद्रावर ही टेस्ट सिरीज होणार आहे. जशी आयोगाची टेस्ट सिरीज सोबत लक्षात ठेवायचं, यामध्ये आपण टॉपर्स काढणार आहोत. महाराष्ट्रातील पहिले 3 किती, मुख्य शहरातील पहिले 3 किती, तर त्याविषयी हा संपूर्ण व्हिडिओ एक वेळा व्यवस्थितपणे बघून घ्या की तुम्हाला करायचं काय आहे. ओके, चला पॉइंट नंबर 1 की ही टेस्ट 24 मे ला 2026 ला म्हणजे उद्या सकाळी किती वाजता होणार आहे? 10 वाजता तुम्हाला सेंटरवर हे उपस्थित राहावं लागणार आहे. 1 तासा अगोदर आयोगाप्रमाणेच. पहिला मुद्दा क्लिअर. आणि सेंटर कोणते असेल तर आता जे आपले सेंटर आहे हे एकूण 22 सेंटर आहे. किती? 22 सेंटर, बरोबर. आणि तुम्हाला करायचं काय की सर माझं जवळचं सेंटर हे कुठलं असेल हे शोधायचं असेल तर तुम्ही काहीच करायचं नाही. तुम्ही सरळ सरळ हा जो नंबर आहे या नंबरवर कॉल करायचा आणि इथं विचारून घ्यायचं की बाबा माझ्याजवळ मी या शहरामध्ये राहते, इथं इग्नॅटची टेस्ट होत आहे का? ते तुम्हाला सेंटर आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पाठवून देतील. किंवा तुम्ही 2 नंबरचं काम करायचं, या लिस्टमध्ये आपलं सेंटर आहे का ते पण बघायचं. पण एक वेळा या नंबरवर कॉल करून आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या आयोगाप्रमाणे. चला कळली इथपर्यंत. त्यामुळे वेळ 10 वाजता सेंटरवर पोहोचणे, बरोबर. 11 वाजता बरोबर आपली टेस्ट काय होईल? सुरू होईल. 1 तास टेस्ट असेल. ओके, पहिला मुद्दा क्लिअर झाला. कशा पद्धतीनं तुम्हाला सेंटरपर्यंत पोहोचायचं आहे ते पण झालं. आता त्यानंतर बघा, जे पुण्यातील असेल तर आपले 3 सेंटर ऑलरेडी आहे, बरोबर. म्हणजे पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या तिन्ही जागी जे आपलं इन हाऊस स्टेट ऑफ द आर्ट इग्नाइटचे जे सेंटर्स आहे त्या ठिकाणीही होणार आहे. मागच्या वेळेस जे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलांनी प्रचंड प्रतिसाद दिला त्यासाठी पुन्हा त्या विशेष सेंटरसाठी मनपूर्वक धन्यवाद. आता पुढचा मुद्दा येतो की टेस्ट झाल्यानंतर, जशी टेस्ट झाली बघा, एज्युकेटर लोक एक्सप्लेन द्यायला येतात. सेम त्या प्रकारे संध्याकाळी 6 वाजता बरोबर जे काही आपल्या इग्नाइटचे टॉप फॅकल्टीज आहे आपल्या एमपीएससी कॅटेगरीचे, हे सगळेच्या सगळे त्या टेस्टचं संपूर्ण विश्लेषण करणार की बाबा याचं उत्तर हे का बरं यायला पाहिजे होतं, याचं उत्तर हे का बरं यायला पाहिजे होतं, हा प्रश्न मी का बरं टाकला. कारण ही टेस्ट पूर्णपणे आयोगाच्या धर्तीवर आहे. आणि मी वारंवार म्हटलंय तुम्हाला, आयोगाच्या धर्तीवर याचा अर्थ हा काय होतो? जशी आयोगाची लँग्वेज तशी टेस्टची लँग्वेज. इग्नाइट हे AI बेस टेस्ट तयार करत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा बरं का. मी जाणीवपूर्वक आवर्जून सांगून राहिलो की इग्नाइट हे एकमेव असं आहे की जे AI बेस क्वेश्चन तयार करत नाही. कारण आयोग सुद्धा AI बेस क्वेश्चन तयार करत नाही आणि AI ची लँग्वेज ही पूर्णपणे वेगळी आहे. आणि याच कारणामुळे मुलांना टेस्टमध्ये आणि आयोगाच्या पेपरमध्ये मार्क हे मिसमॅच होताना दिसते. इथे यानं टेस्ट दिली, याची लँग्वेज वेगळी, आणि आयोगाच्या टेस्टला गेला त्याची लँग्वेज वेगळी, त्यामुळे टेस्टचा फायदा होत नाही. मी वारंवार सांगितलं आहे की इग्नाइटमध्ये सिलेक्शन ऑफ टॉपिक किंवा सिलेक्शन ऑफ क्वेश्चन हे 5 लेअर आहे. म्हणजे पहिल्यांदा टॉपिक कुठला निवडायचा? का बरं टॉपिक? कारण जो ट्रेंड आहे मागच्या 5 वर्षाचा तो आम्ही पहिल्यांदा बघतो. का बरं पहिल्यांदा? कारण तुमचीच ओरड असते बरं का की सर टेस्ट सिरीज मधलं एकही प्रश्न हा आयोगाच्या पेपरमध्ये दिसत नाही. हो सर, 100% तुमचं बरोबर आहे. त्याचं रिझन असं आहे की टेस्ट सिरीज वाल्यांनी टेस्ट काढत असताना सिलेक्शन ऑफ जो टॉपिक आहे ना तो गडबडलेला असतो. तो बरोबर निवडला पाहिजे, तेव्हा हे टेस्टचे प्रश्न इथे रिफ्लेक्ट होतात. पहिला मुद्दा केला. दुसरा, त्यानंतर आयोगाची जर तुम्ही 4ही पर्याय बघितले तर 2 पर्याय असेच उडतात. पण 2 पर्यायामध्ये रक्ताचं पाणी होते. त्यासाठी वेगळी टीम काम करते. त्यानंतर 0 एरर असली पाहिजे. ओके, तिसरी टीम काम करते. त्यानंतर आयोगाचा पेपर 1 तासामध्ये झाला पाहिजे असं आयोगाची पुरेपूर त्यामध्ये मांडणी करण्यात येते. ते सुद्धा आपण बघतो. म्हणून आयोगाचा पेपर जेवढ्या पेजेसचा आहे तेवढा पेपर आपलाच आहे. म्हणजे विदाऊट काही कारण नसताना मोठे मोठे प्रश्न टाकणे, कठीण कठीण प्रश्न टाकणे नाही, याला टेस्ट सिरीज म्हणत नाही. टेस्ट सिरीज याला म्हणतात की आयोगाच्या लँग्वेज, पर्याय आणि त्याला काय म्हणतात की जो स्ट्रक्चर आहे त्यावर मॅच झाली पाहिजे. आणि मग आपली 6 वाजता ही संपूर्ण टीम तुम्हाला काय करेल? ओके, याचं एक्सप्लेनेशन करेल. त्याची लिंक हे खाली दिलेलं आहे. हे लाईव्ह एक्सप्लेन होणार बरं का. जसं 6 नंतर एक्सप्लेन संपलं रे संपलं, हे प्रायव्हेट करण्यात येईल. विषय कळलं? त्यामुळे सर्वांनी 6 वाजता हजर राहून जा.
आता तुम्ही म्हणाल सर माझ्याकडे पेपर वगैरे, सकाळी पेपर आहे, आणि या नंबरवर कॉल करून एक वेळा रजिस्ट्रेशन व्यवस्थितपणे करून घ्या या नंबरवर. हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे चुकून समजा तुमचं म्हणजे तुम्ही उशिरा झाले, काही झाले तर तुमच्यापर्यंत तो टेस्ट सिरीजचा पेपर पोहोचून जाईल. ठीक आहे, इथपर्यंत एकदम स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी आहे बरं का आपल्या इग्नाइटची. हा नंबर त्याला काय म्हणतात की स्क्रीनशॉट काढून मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. एक वेळा रजिस्ट्रेशन करून घ्या या नंबरवर. चुकून उशिरा झालं, सेंटरवर काही झालं तर आपल्याकडे व्यवस्था आहे की आपण तुम्हाला तो पेपर पाठवू शकू. पण पेपर झाल्यानंतर आधी नाही, पण त्या आयोगाच्या वातावरणामध्ये तुम्हाला करायचं आहे. चला, कळली इथपर्यंत? तर या तऱ्हेनं आपलं त्याला काय म्हणतात की संपूर्ण ही व्यवस्था असेल 22 केंद्रावर. हे लक्षात ठेवा, 22 केंद्रावर हा सगळा कार्यक्रम आपला आयोजित होत आहे. मग नागपूरला असाल, अमरावतीला असाल, इकडे इस्लामपूरला असाल, किंवा आणखी कुठल्याही शहरामध्ये असाल, बरोबर आहे, कोल्हापूरला असाल, हे सगळे सेंटर आपण तयार केलेले आहे. उद्देश हाच आहे की एवढे आयोगाच्या धर्तीवरचा अर्थ काय होतो की मी महाराष्ट्रातल्या क्रमवारीत कुठं आहो हे सुद्धा कळलं पाहिजे ना बाबा. तर या तऱ्हेनं उद्याची टेस्ट द्या. 10 वाजता सर्वांनी उपस्थित राहा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा, बरोबर आहे का? आणि या पहिल्या 2 टेस्टला जो तुम्ही प्रतिसाद दिला त्यासाठी पुन्हा मनपूर्वक आपलं धन्यवाद. आणि लक्षात ठेवायचं, याचं एक्सप्लेनेशन हे किती वाजता होईल? हे 6 वाजता होईल. ओके, त्यामुळे हे जे आपलं इग्नाइट अकॅडमीचं जे आता मी तुमच्यासोबत बोलत आहो ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबून घ्या. सगळे एज्युकेटर 1 बाय 1 डिटेलमध्ये त्याचं काय घेईल, एक्सप्लेन घेईल. ओके, चला थांबू इथं. चलो.